श्री शिवाय नमस्तुभ्यम. कहाणी नागपंचमीची. एका देवा नागोबा कहाणी तुमची. आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. त्याला 5 सुना होत्या. चातुर्मासामध्ये श्रावण महिन्यात नागपंचमीचा दिवस आला. तेव्हा कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, जर कोणी आपल्या माहेरी, अशा सर्व सुना गेल्या. त्यात सर्वात धाकट्या सुनेला माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती मनात फार दुःखी झाली व म्हणाली, माझे सर्व संबंधी नागोबा देव आहे, तोच मला माहेरहून न्यावयास येईल. असं म्हणताच इतक्यात काय झालं, शेष भगवानास तिची दया आली. त्यानं ब्राह्मणाचा वेश घेऊन तो या मुलीस नेण्याकरिता आला. परंतु हा ब्राह्मण विचार करू लागला, इतके दिवस कुठे लपून राहिला व आत्ताच कुठून आला. म्हणून त्याने सुनीला विचारलं, परंतु तिने हाच माझा मामा आहे म्हणून सांगितले. ब्राह्मणाने ते वेशधारी मामाबरोबर तिची रवानगी केली. पुढे त्या वेशधारी मामा नागोबानं तिला आपल्या फणीवर बसून वारुळातील बेड्यात नेलं व घरी खरी हकीकत सांगितली आणि आपल्या बायका मुलांना बजावून सांगितले, हिला कोणीही चावू नका. एके दिवशी नागिन बाळात होऊ लागली. तेव्हा हिला दिवा धरायला सांगितला. पुढे ती नागिन व्याली. तिचं पिल्लू वळवळ करू लागलं. तेव्हा ती घाबरली व हातातली दिवा खाली पडला. पोराची शेपटी भाजली. नागिन रागावली व तिने सर्व हकीकत आपल्या पतीला सांगितली. तो म्हणाला, तिला लवकर तिच्या सासरी पोचवून देऊ. पुढे आनंदाने राहू लागले. एक दिवस मुलीला अपार द्रव्य देऊन व त्याचे मनुष्याचा वेश घेऊन मुलीला सासरी पोचवली. परंतु नागाची पिल्लं मोठी झाली व आपल्या आईबापांना विचारू लागली, आमची शेपटी कशानं तुटली. नागिनीनं मुलीची गोष्ट सांगितली. ते ऐकून त्यांना फार राग आला. तिचा सूट घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस होता. हिनं बराच वेळ भावाची वाट पाहिली. शेवटी ती काही येत नाही असे समजून तिने भिंतीवर पाटावर नागाची चित्र काढली. त्यांची पूजा केली. जवळच नागाला दूध व लाया ठेवल्या. उकडीची नैवेद्य दाखविला. हा सर्व प्रकार नागाची पिल्लं पाहत होती व शेवटी तिने देवाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथं माझा भाऊ लांडोबा पोंडोबा असतील तिथं खुशाल असोत, असे म्हणून तिने नमस्कार केला. इकडं हा सर्व प्रकार पाहून पिलांनी आपल्या मनातील राग घालवला. त्यांना तिची दया आली. पुढे त्या दिवशी त्यांनी तिथेच मुक्काम केला. दूध पाणी ठेवतात त्याच पहाटेच एक नवरत्नाचा हार ठेवून ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी तिने हार उचलून गळ्यात घातला. जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुपूर्द संपूर्ण. श्री शिवाय नमस्तुभ्यम.